सुभेदारी विश्रामगार इथं बैठक आहे आपल्या पक्षाची, तर काय म्हणाल या संदर्भामध्ये? माझं नाव मी रिपब्लिकन टायगर सैनिक संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ त्रिभुवन. सुरुवातीपासून आमचे जे संघटन आहे ते सामाजिक कार्यात जास्त सक्रिय असल्या कारणाने आमचं काम बघून बरेचसे कार्यकर्ते आमच्या संघटनेमध्ये प्रवेश करत आहे. या उद्देशाने आम्ही छत्रपती संभाजीनगर विश्रामगृह या ठिकाणी आजची बैठक आम्ही घेत आहोत व कार्यकर्त्यांचा आज प्रवेश सोहळा आहे. किती कार्यकर्ते पक्षाला प्रवेश करणार? आजच्या तारखेला एक 15 कार्यकर्ते आपल्या संघटनेमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यामध्ये आपले कोणत्या कोणत्या ठिकाणी शाखा स्थापन केलेल्या आहे? सुरुवातच आपली 1 वर्ष झाले संघटनेची स्थापना. त्या दृष्टिकोनातून राज्यात तर नाही पण जिल्ह्याभरात तरी काम चालू आहे. काय काय आतापर्यंत काम केलं? काम रस्त्या संदर्भात असून बरेचसे आंदोलन केलेले वर्षभरात. त्याच्यानंतर मग रुग्णालयाची काही समस्या असेल, घाटी रुग्णालयाच्या रुग्णापर्यंत जायचं, त्यांच्या समस्या ऐकून संबंधित डीन साहेबांना भेटून तसं सामाजिक काम चालूच असतं आपलं. काही काही कार्यकर्ते वगैरे जाहीर झाले? हो, आम्ही प्रत्येक वेळेस सामाजिक काम चालूच असतं आमचं. काही काही सामाजिक काम कार्यकर्त्याचे नाव सांगा. कार्यक्रम आम्ही सामाजिक कामच असतं. कार्यकर्त्याचे नाव कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते उपाध्यक्ष जमीरभाई पठाण आहे आणि स्वप्नील भाऊ थोरात सचिव आहे. त्याच्यानंतर यशोधरताई घुगे शहर संघटक आहे, संस्थापक संघटक आहे. पुढचं तुमच्या पक्षाचं ध्येय धोरण काय राहणार आहे? कोणत्या विषयात धोरण असं का ही RSSवादी मनवादी जी सरकार आहे यांची हुकुमशाही या पद्धतीने असलेली का आज आपल्याला बहुजनांना एकत्र येण्याची गरज आहे. कारण की आज जंतर मंतर या ठिकाणी घडलेला जो प्रकार आहे हा माणूसपणे विद्यार्थ्याला 15-16 वर्षांच्या मुलांना एवढं विचित्र प्रकारे मारहाण केलेली आहे. त्या दृष्टिकोनाने बहुजनांना एकत्र येण्याची गरज आहे. अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री राजीनामा दिला, या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? या संदर्भात एवढंच बोलत का पुढं आज तरी म्हणजे लोकशाही जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. जेणेकरून एक केंद्रीय मंत्री लोकशाही समोर हरून त्याला राजीनामा शेवटी द्यावा लागला. या गोष्टीशी मी सहमत आहे. मला वाटतं सगळे राज्यघटनेमुळे आज जे पण होत आहे राज्यघटना व लोकशाहीमुळेच या सगळ्या गोष्टी घडवण्यात आहेत. तसं बघायला गेलं तर भाजप सरकार ही हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे. येणाऱ्या काळात त्यांना जनता नक्कीच त्यांची लायकी दाखवणार, त्यात ते मात्र शंका आहे. उपवर्गीकरणाविषयी काय सांगतो? उपवर्गीकरणाविषयी काही सांगतो. ओके. पठाण, मी रिपब्लिकन टायगर सेना हे उपाध्यक्ष संस्थापक उपाध्यक्ष आहे. आणि आज आमचे संघटनेमध्ये रविभाऊ पवार यांचा जिल्हा शहर अध्यक्ष म्हणून यांना आम्ही निवडलेलं आहे. त्यांचं आज आम्ही यांना हे पद देणार आहे. आता तुम्ही रिपब्लिकन सेनेत तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष झालेले आहात, तर तुम्ही समाजासाठी कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहेत? समाजासाठी जे काही अडचण असतील ते अडचणासाठी आम्ही कधी पण उभं राहू. त्यासाठी आम्ही जिथं संघटना आमची कार्य रद्द राहील हे आमचं म्हणणं आहे. बरं, चालेल. गाई आज दिनांक 26/2026 रोजी माझ्या रिपब्लिकन टायगर सेना जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली तर तुम्ही समाजासाठी कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहात? समाजाचे कार्यरत आहे ते करण्याचा प्रयत्न करू. आता जे नुकतंच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्याला हात टेकावं लागले, त्यांनी राजीनामा दिला, तर या संदर्भात काय मत आहे तुमचं? ते वक्तव्य जास्त एवढं एवढं आता झालेले केलेले माझं नाव छाया बाळू जाधव आहे आणि माझी शहर अध्यक्षपदी निवड झालेली आहे. टायगर सेना, रिपब्लिकन पक्ष टायगर सेना. तर जसं की महिलावर अन्याय वगैरे जिथं झाला तिथं आपली समजा जी रिपब्लिकन जी टायगरची जी
हे आहे टीम तर हजर राहील आणि त्या लेडीजला आपण समजा सपोर्ट करू शकतो. आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन टायगर सेनेची जी काही मीटिंग झाली, रिपब्लिकन टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अमोलभाऊ त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली आज रिपब्लिकन टायगर सेना छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आज या ठिकाणी शासकीय सुभेदारी विश्रामगृहामध्ये मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये अनेक पदाधिकारी उपस्थित होते, जसे की टायगर सेनेचे संस्थापक उपाध्यक्ष जुबेरभाई पठाण असतील किंवा आमचे सचिव स्वप्नील भाऊ असतील, यशोधराताई घुगे असतील. या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या विचारांनी या ठिकाणी आम्ही आज महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीनं शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्यासाठी एक कटिबद्ध आहोत. या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असेल, महिलांना होणारे अन्याय अत्याचार असतील, महिलांना आज संसारिक जीवनामध्ये जे काही अन्याय होत असतील त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी आमच्याकडे महिलासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. आणि ह्या महिलांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक महिलांची सक्षम अशी मोड बांधण्याचं रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, महासाहेब जिजाऊंचे संस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. त्याच पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे युथ आघाडी आहे, युथांचं सगळं नेटवर्क आहे किंवा नेतृत्व आहे, अमोलभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्याचा आम्ही सर्व जण एका ताकदीनं आणि एका विचारानं, एका ह्या ठिकाणी आम्ही माणूस म्हणून नाही तर विचार म्हणून एकत्र आलो. आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये समोर न्यायचे आहे आणि हा विचार समोर नेण्यासाठी आम्ही सर्वजण जात, धर्म, पक्ष, पंथ न बघता एक विचार म्हणून आम्ही आज सर्वजण लहान मोठा हा विचार न करता आमचा विचार महत्त्वाचा, आमचे जे काही अमोलभाऊ त्रिभुवन यांनी दिलेलं आम्हाला शिकवण आहे, ही शिकवण महत्त्वाची म्हणून यापुढे आम्ही या समाजामध्ये कार्य करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय श्री. महिलांच्या विकासासाठी तुम्ही काय काय करणार? महिलांच्या विकासासाठी त्यांना समजा मी बचत गटासाठीही काम करत असते. महानगरपालिकेचे पंडित दीनदयाल अंत्योदय योजना आहे ना, त्या अंतर्गत मी महिलांचे गट बनवत असते आणि त्यांना मायक्रो फायनान्सच्या लोनपासून लांब ठेवून आपल्या बचत गटामध्ये घेऊन त्यांचं संघटन तयार करते आणि त्यांना प्रबोधनही करते आणि मार्गदर्शन करते. आणि गृह उद्योग यासाठी म्हणजे त्यांचे छोटे मोठे व्यवसायासाठी मी सतत कार्यरत असते. आतापर्यंत तुम्ही कोणते बचत गट स्थापन केले किंवा महिलांना लोन वगैरे दिले, काही सांगते मला? आतापर्यंत मी म्हणजे बचत गटावर शहरावर CLF पदावर आहे सचिव म्हणून. तर मी महिलांना बचत गट म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुकुंदवाडी असो किंवा पदमपुरा असो, भावशिंगपुरा असो, या ठिकाणी माझे बचत गट बनवून त्या महिलांना जसं पापड उद्योग असो किंवा दुसरे व्यवसायासाठी मी लोन उपलब्ध करून दिले आहे. ओके, ठीक आहे.